वाळवे तालुक्यातील बहे गावानं EVMला विरोध करत बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी तहसीलदारांना केलेली आहे। त्या पद्धतीचं निवेदनही काल या ग्रामस्थांनी तहसीलदार सचिन पाटील इस्लामपूर यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर या गावातील जे सन्माननीय सदस्य आहेत ज्यांनी हा ठराव केला आणि त्याला अनुमोदक दिलं, त्याचबरोबर ग्रामसभा घेऊन या गावातल्या सर्व मान्यवरांनी हा जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत। आपल्याबरोबर उत्तम शेवाळे आहेत, उमेश शेवाळे आहेत। मला सांगा, कशा पद्धतीने तुम्ही हा निर्णय घेतला आणि का घेतला हा ठराव? हा निर्णय घेत असताना पहिल्यांदा आम्ही पूर्ण गावातून ठराव घ्यायच्या अगोदर लोकांची बैठक घेतली, लोकांचा संपर्क केला आणि लोकांच्यातूनच अशा पद्धतीने प्रतिसाद आला की EVMमध्ये माझं हक्काचं जे असणारं मतदान आहे तो 5 वर्षातून आम्हाला एकदा हक्क मिळतो। हा हक्क आणि हे अधिकार आम्हाला संविधानातून मिळालेला आहे आणि ह्या हक्क अधिकारावरती गदा येण्याचा प्रयत्न ह्या EVMच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यामुळं आमच्या जीवनातले बरे वाईट प्रसंग जो काय परिणाम होतो आहे तो थांबवण्यासाठी आम्ही हे EVMला या ठिकाणी आम्ही विरोध करतो, अशा लोकांच्यातूनच आम्हाला या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। म्हणून आम्ही EVMला विरोध करून आम्हाला बॅलेट पेपरवरती मतपत्रिकेवरती हे मतदान व्हावं, कारण जगामध्ये अमेरिका, जपानसारख्या प्रगत राष्ट्राने सुद्धा बॅलेट पेपरवरती मतदान घेतलेलं आहे। त्या देशामध्ये फक्त विशिष्ट 1-2च धर्म आणि जाती असतील, जाती नाही आहे तर धर्मावर असतील, परंतु भारत असा एकमेव असा देश आहे की ह्याच्यात विविध जातीचे आणि धर्माची लोक आहेत। ते एकसंघपणे राहण्याचं आणि ठेवण्याचं संविधानामध्ये आणलेलं आहे लोक म्हणून, आणि हा जगाला प्रेरणादायक असणारी लोकशाही देश आपला आहे। तो अबाधितपणे टिकण्यासाठी याची सुरुवात या ठिकाणी आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांचं हे जन्मगाव आहे। आम्हाला अभिमान आहे की ह्या भूमीत आम्ही हे एक क्रांतिकारक त्यांनी लढून मिळवलेली ही लोकशाही आहे। त्यांच्या बलिदानातून, त्यांच्या योगदानातून हे देश उभा राहिला, हा राष्ट्र उभा राहिला, निर्माण झालं आणि निर्माण झालेलं जे राष्ट्र आहे हे पूर्णपणे संविधानातून आले। त्यांच्या विचारधारेतून आम्ही हे भयगाव पूर्णपणे त्यांच्या विचारधारेत वावरते आणि आम्हाला अभिमान आहे की त्यांच्या विचाराशी आम्ही बांधील आहोत। आम्ही त्या विचाराशी पूर्णपणे वागण्याचा आणि प्रत्यक्षात व्यवहारात वागण्याचा आम्हाला या ठिकाणी आम्ही वागत आहोत। म्हणून आम्ही ह्या EVM हे एकमेव आजकालचं लोकशाहीतलं आजच्या काळातलं शस्त्र आहे की त्या शस्त्राच्या आधारे आम्हाला आमच्या आवडीचा आमचा प्रतिनिधी आम्ही निवडून देऊ शकतो। कारण निवडणूक ह्या प्रक्रियेमध्ये डायरेक्ट लोकसभेमध्ये सुद्धा इथं प्रत्यक्षात आम्हाला भाग घेता येत नाही, प्रत्येक लोकांना भाग घेता येत नाही, पण आमचा एक प्रतिनिधी निवडण्याचं ही एक संधी असते। ते सुद्धा संधी जर ही आमच्या हातातून जर हिसकावून घेण्याचा किंवा ह्या संधीचं जर आम्हाला उपभोग घेता येत नसेल तर ही निवडणूक प्रक्रिया ही आता सध्या चालू असणारी निवडणूक प्रक्रिया आम्हाला मान्य नाही। त्यामुळं आम्ही हे EVMला हटवून मतपत्रिकेवरती आम्ही ठाम आहोत आणि जर इथून पुढं असं आम्ही या ठरावामध्ये या ठिकाणी ठराव घेतले की मतपत्रिका या ठिकाणी जर नसेल आणि पुन्हा EVM येणार असेल तर आम्ही ह्या येणाऱ्या कुठल्याही प्रकारचे निवडणुका असतील, संस्थेचं निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकावरती या ठिकाणी आम्ही संपूर्ण गावाच्या वतीनं आम्ही बहिष्काराचा ठराव या ठिकाणी घेतलेला आहे। EVMला विरोध काय तुमचा? EVMला विरोध असायला कारणही असं की आजचं जे तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञानामध्ये या मशिनीमध्ये बदल घडवू शकतो। हे सर्व पुराणेशी संपूर्ण लोकांच्या समोर आज आलेलं आहे। ह्यात बदल होऊ शकतो, बदल केला जाऊ शकतो, हे तंत्रज्ञान हाताळू शकतात, पण मतपत्रिकेमध्ये बदल करता येत नाही। कारण ह्याच्या अगोदरच्या निवडणुका मशीन यायच्या अगोदर बघितलेले आहेत, कारण मशीनमध्ये बदल होऊ शकतो, त्यात बदल घडवू शकला जातो आणि ह्याच्यामुळंच हे तात्पुरतं, कारण ह्याचं गांभीर्य सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत फारसं नाही। कारण मशिनीमुळंच काय होतं ह्या सगळ्या ज्या देशानं बघितलेलं आहे आणि ज्या अनपेक्षितपणे ज्यात आम्ही लोकसभेच्याही अगोदर लोकसभे निवडणूक झाली त्याच्या अगोदर आम्ही तालुक्याच्या ठिकाणी सह्यांची मोहीम घेतलेली होती की EVM नको म्हणून। तर त्या लोकसभेच्या नंतर आम्हाला असं वाटलं की साधारणतः की आमचा काही तेवढा अभ्यास नसेल, पण लोकसभेला वापरू असं वाटलं, पण त्याच्यापेक्षा विधानसभेला प्रचंड प्रमाणात EVMचा गैरवापर झाला
आणि तो गैरवापर करून आम्हाला आमच्या हक्क अधिकारावर गदा या ठिकाणी आणला, म्हणूनच आम्ही या ठिकाणी EVMला विरोध केलेला आहे. म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, म्हणजे तुमच्या गावातनं जे मतदान झालं विधानसभेला ते कमी प्रमाणात झालं म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला आहे का गावानं मतदान केलं एक आणि मतदान दिसलं एक वेगळं झालं, असं काय प्रकार आहे? यामध्ये कसं आहे, आता ते आता आमचा इथला जो काही लोक विधानसभेचा जो प्रतिनिधी आहे निवडून जरी आले असले परंतु त्याच्यामध्ये कुठल्या मतदार जयंत पाटील हे आत्ता विधानसभेचे आमदार आहेत. ते जरी असले तरी सध्या मशीनमध्ये हा बदल होऊ शकतो. भविष्यात कसं आहे, प्रत्येकाला जसं ग्रामसभेपासून लोकसभेपर्यंत बॅलेट पेपरवर तुमचा विश्वास आहे? बॅलेट पेपरवरतीच पूर्णपणे विश्वास आमचा आहे. त्यामुळे आम्हाला बाकीचं काय माहीत नाही, पण मशीनमध्ये बदल होऊ शकतो का नाही ते आता सगळ्यांना ते माहीत झालेलं, पण आम्हाला बॅलेट पेपरवरतीच घ्यायचं. नक्कीच ज्यांनी या ठरावाला अनुमोदन दिलं ते जनार्दन पाटील आहेत आपल्यासोबत, सयाजी पाटील आहेत. मला सांगा कशा पद्धतीनं तुम्ही या गोष्टीला समर्थन करतात आणि काय भावना आहेत तुमच्या? कसं झालं आहे, येणारी आता लोकसभा असू दे किंवा विधानसभा जी झाली त्यात जरा म्हणजे संशयास्पद असं वातावरण झालं. त्यामुळं लोकांची इच्छा आहे की मी सगळ्या गावातनं असं फिरत लोकांच्या सह्या वगैरे मागण्यासाठी मी फिरत होतो. त्यावेळेला म्हटलं की लोकांना मी विचारलं की आपण EVM विषय विरोध करायचा आहे आणि मतदान ही बॅलेट पेपरवर घ्यायचं आहे. त्यावेळेला मला सगळ्या गावातल्या लोकांनी जवळजवळ एक 400च्या 300-350 लोकांनी सह्या केलेत आणि ह्या सगळ्यांनी सौखुशीनं सह्या केलेत की स्वतः तिने हे अक्षरात त्यांच्या अक्षरात ह्या सह्या केल्यात. आणि आम्ही असं ग्रामपंचायतीला मग पत्र दिलं की तुम्ही EVM EVMच्या विरोधात ग्रामसभा घ्यावा. मग तिने ग्रामसेवक किंवा सरपंचांनी विशेष ग्रामसभा बोलवून EVMच्या विरोधात आम्ही ठराव केला आणि त्यांना मी अनुमोदन दिलं. उमेश शेवाळे यांनी ठराव मांडला, मी त्याला अनुमोदन दिलं. नक्कीच आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, या सर्वांनी ठराव मंजूर केला. तुम्ही ग्रामस्थ म्हणून काय भावना आहेत आणि तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे? तुमचं नाव सांगा. कालिदास राजाराम पाटील बहे. कालिदास राजाराम पाटील बहे. काय भावना आहेत तुमच्या? आमच्या भावना म्हणजे आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे याच्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी सगळ्या ठराव केलेला आहे. बहे गावच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव करून मशीनवर मतदान करणारच नाही. मशीनवर मतदान करणार नाही. आम्ही याच्यासाठी बहिष्कार टाकू. काय लोकसंख्या आहे साधारणतः? 4-4.5 4,500 4,500 लोकसंख्या. नक्कीच आपण पाहू शकता या संपूर्ण गावानं असा ठराव करून निर्णय घेतलेला आहे. 4,500 लोकसंख्या असलेलं हे गाव आहे. त्याचबरोबर क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जन्मगाव आहे आणि आत्ता जे विद्यमान आमदार आहेत जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील ही पहिली ग्रामपंचायत आहे की ज्यांनी EVMला विरोध केलेला आहे आणि ग्रामसभेत ठराव करून त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असे त्या बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर झाल्या पाहिजेत. अन्यथा EVMवर जर निवडणुका घेतल्या तर आम्ही त्या निवडणुकांच्यावर बहिष्कार टाकणार असा ठाम निर्णय या सर्व ग्रामस्थांनी घेतल्याचं आपण पाहू शकता. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.